भारतीय आध्यात्मिक परंपरेत माळ म्हणजे जपमाळ ही केवळ एक दागिना नसून साधनेचं एक प्रभावी साधन मानलं जातं. जसं आपण तुळशीची माळ घालतो तसंच वेगवेगळ्या देवता, श्रद्धा आणि साधनेनुसार विविध प्रकारच्या माळा वापरल्या जातात. माळ ही जप, ध्यान आणि मन एकाग्र करण्यासाठी उपयोगी ठरते. प्रत्येक माळेचं स्वतःचं एक आध्यात्मिक महत्त्व आणि ऊर्जा मानली जाते. सर्वात लोकप्रिय माळांपैकी एक म्हणजे रुद्राक्ष माळ. ही माळ भगवान शिव यांच्याशी संबंधित मानली जाते. रुद्राक्षाच्या बियांनी बनलेली ही माळ धारण केल्याने मन शांत राहतं, तणाव कमी होतो आणि नकारात्मक ऊर्जा दूर राहते असं मानलं जातं. ध्यानधारणा आणि जपासाठी ही माळ विशेष प्रभावी मानली जाते. तसंच चंदन माळ देखील मोठ्या प्रमाणावर वापरली जाते. चंदनाचा सुगंध मनाला शांतता देतो आणि सकारात्मकता वाढवतो. ही माळ विशेषतः विष्णू किंवा कृष्ण भक्तांमध्ये लोकप्रिय आहे. यामुळे मन प्रसन्न राहतं आणि भक्तिभाव अधिक दृढ होतो. काही लोक कमलगट्टा माळ वापरतात, जी देवी लक्ष्मी यांच्याशी संबंधित मानली जाते. ही माळ आर्थिक स्थैर्य, समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा आकर्षित करण्यासाठी वापरली जाते असं मानलं जातं. विशेषतः लक्ष्मीपूजन किंवा मंत्रजपासाठी ही माळ शुभ मानली जाते. शेवटी माळ कोणतीही असो, तुळशी, रुद्राक्ष, चंदन किंवा कमलगट्टा, महत्वाची गोष्ट म्हणजे आपली श्रद्धा आणि सातत्य. माळ ही फक्त एक साधन आहे. खरी शक्ती आपल्या मनात आणि भक्तीत असते. नियमित जप आणि सकारात्मक विचार यामुळेच आध्यात्मिक प्रगती साधता येते.